मोसी कचरा डेपोतील दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू. कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देशन. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोसी कचरा डेपो दुर्घटनेमधील बचाव कार्यात 11 जुलैला मध्यरात्री थांबवण्यात आले. महाराष्ट्रात 3 ते 4 जुलैला बरसलेला मान्सून आठवड्याभरात गायब झाला. 12 जुलैला दुपारच्या सॅटेलाइट दृश्यामध्ये महाराष्ट्रात कुठेही मान्सूनचे दाट ढग अजिबात दिसत नाहीये. काही ठिकाणी ढगाचे केवळ विरळ आवरण आहे. बुलढाण्यामधील खामगाव शहरातील गेल्या अनेक वर्षापासून एकमेव रक्तपेढी चालवणारे प्रख्यात डॉक्टर गोपाळ सोनी यांचा काल सायंकाळी त्यांच्या शेतात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. यामुळे जिल्हाभरात वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. काल रविवार असल्याने डॉक्टर गोपाळ सोनी हे एकटेच आपल्या शेतात गेले होते. त्यानंतर 1.5 ते 2 तासानंतर ते मृत अवस्थेत आढळल्याने हा मृत्यू नेमका कशामुळे झाला? ओमानच्या किनाऱ्याजवळ GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी रविवारी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. जहाजावरील 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांना सुखरूप वाचवण्यात आले असून एक भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचे मंत्रालयाने सांगितले. मुंबईतील पायधुनी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एका 7 वर्षीय निष्पाप अल्पवयीन मुलीवर इमारतीचा सुरक्षा रक्षक वॉचमन बाथरूममध्ये घुसून लैंगिक अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली. या पावशी कृत्यानंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.